myself, Professor S.B. माकुरवार, बलभीम महाविद्यालय बीड. मी आपणा सर्वांचं या ई लर्निंग प्रोग्राममध्ये स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमातील एक टॉपिक, याचं नाव आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. की जो टॉपिक हा जेनेटिक्सचा टॉपिक आहे. 12वीमध्ये या टॉपिकवर आपली जी मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन असते, त्या एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये या टॉपिकवर जास्त भर दिला जातो. या टॉपिकवरचे बरेचसे क्वेश्चन्स आत्तापर्यंत नीट एक्झाममध्ये आणि त्या अगोदर असणाऱ्या CET एक्झाममध्ये जे मेडिकलसाठी असायची त्याच्यामध्ये विचारले जायचे. आणि म्हणून इथून पुढेही हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये महत्त्वाचा एक टॉपिक आहे, क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण काही बेसिक डेफिनेशन्स पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिली जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन ही हेरिडिटी. वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपण विचारात घेऊया, ज्या की या क्रोमोझोमल बेसिसमध्ये स्टडीसाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली डेफिनेशन आपण पाहूया. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? The heredity is defined as the maintenance or the transmission of characters from one generation to the next generation. This is the first definition. The heredity is defined as the inheritance of transmission of characters from one generation to the next generation. ज्याला आपण पिढी असं म्हणतो. इनहेरिटन्स और ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. यू नो व्हेरी वेल, इन केस ऑफ द animals, in human also, there are two type of characters: the somatic characters or the bodily characters, and the second character that is known as the sex characters. And these two type of characters, when transmit or inherit into the next generation from the previous one, or pre-generation or parental generation into the next generation, जेव्हा पॅरेंट्सपासून बॉडीली कॅरेक्टर्स किंवा सेक्शुअल कॅरेक्टर्स हे पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट केले जातात किंवा पाठवले जातात, इनहेरिट केले जातात, तेव्हा अशा प्रकारच्या प्रोसेसला किंवा अशा प्रकारच्या मेकॅनिझमला आपण हेरिडिटी, मराठीमध्ये आपण अनुवंशिकता असं म्हणतो. या डेफिनेशनप्रमाणे जे कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये गव्हर्न होतात, ट्रान्समिट होतात, ते कॅरेक्टर हे पॅरेंट्सचे कॅरेक्टर यांचं काही वेळा कॉम्बिनेशन होऊन हे इनहेरिट केले जातात, ट्रान्समिट केले जातात. द सेकंड डेफिनेशन इज द व्हॅरिएशन्स. द सेकंड डेफिनेशन इज द व्हॅरिएशन. ही एक टर्मिनॉलॉजी आहे, त्याला आपण व्हॅरिएशन असं म्हणतो, की ज्याला बदल, चेंजेस म्हणजे व्हॅरिएशन्स फ्रॉम द पॅरेंट्स. नुसता चेंज नाही तर तो पॅरेंटपासून झालेला जो चेंज आहे, म्हणजे जेव्हा when the characters inherit into the next generation, they changes little bit and inherit into the next generation. जशा तसे कॅरेक्टर येत नसतात, त्याच्यामध्ये काही बदल होऊन वेगळे कॉम्बिनेशन्स तयार होऊन मग ते पुढच्या पिढीमध्ये काय होतात, जनरेट किंवा गव्हर्न केले जातात किंवा ट्रान्समिट केले जातात. आणि म्हणून व्हॅरिएशनची डेफिनेशन पाहताना आपण असं म्हणू शकतो, डिफरन्सेस एक्झिस्टिंग बिटवीन द पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स is known as the variations.
जे डिफरन्सेस आहेत, जे बदल आहेत, हे बदल पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग यांच्यामध्ये जेव्हा दिसतात, म्हणजे जसे पॅरेंट्स असतील आणि येणारे जे ऑफस्प्रिंग आहे ते ऑफस्प्रिंग हे थोडेसे बदल होऊन, अगदी 100% नाही, परंतु काही चेंजेस होऊन जेव्हा नवीन जनरेशन पुढे येत असतं, तेव्हा त्याला आपण बदलून येणारं जनरेशन म्हणजेच ते जनरेशन विथ व्हेरिएशन. आणि म्हणून व्हेरिएशन इज डिफाईन्ड ॲज द डिफरन्सेस एक्झिस्टिंग बिटवीन द पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स नोन ॲज द व्हेरिएशन्स. आता तिसरी जी डेफिनेशन आहे, जी महत्त्वाची डेफिनेशन आहे, दॅट इज द जेनेटिक्स. The next definition is very important definition as concerned with the study of genetics, the study of the characters, genetic characters, the bodily characters transfer from parents to the offspring. That is the scientific study of mechanism. The genetics is one of the science. Genetics हे एक प्रकारचं सायन्स आहे, एक प्रकारचं शास्त्र आहे. आणि म्हणून सायंटिफिक स्टडी ऑफ मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी अँड कॉजेस ऑफ व्हेरिएशन. आता जेनेटिक्समध्ये आपणाला पहिली डेफिनेशन हेरिडिटीची आणि दुसरी डेफिनेशन व्हेरिएशनची याच्यावर ट्रेस करून किंवा हे कन्सिडर करून ते विचारात घेऊन आपण जेव्हा जेनेटिक्सची डेफिनेशन आपण मांडतो, तेव्हा द जेनेटिक्स इज डिफाईन्ड ॲज द सायंटिफिक स्टडी ऑफ मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी अँड द कॉजेस ऑफ व्हेरिएशन इज नोन ॲज द जेनेटिक्स. म्हणजे जेव्हा अनुवंशिकतेचं मेकॅनिझम किंवा हेरिडिटीचं मेकॅनिझम आणि व्हेरिएशनची कारणं, बदल का होतात, कशामुळे होतात, किंवा बदल होण्यासाठी कोणकोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात, किंवा कशा प्रकारचे बदल हे पुढे घडून येऊ शकतात, याचं जेव्हा आपण कारणमीमांसा करतो आणि या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून जेव्हा आपण एखादं सायन्स डेव्हलप करतो आणि ते स्टडी करतो, तेव्हा तशा प्रकारच्या सायन्सला आपण जेनेटिक्स असं म्हणू शकतो. आणि म्हणून द जेनेटिक्स इज डिफाईन्ड ॲज the study of mechanism of heredity and causes of variation is known as that is the genetics. आता आपण ह्या जो टॉपिक पाहतो, हा टॉपिक ज्यांच्या वर्कवर डिपेंड आहे किंवा ज्यांच्या रिसर्च किंवा ज्यांच्या स्टडीवर डिपेंड आहेत, असे द फादर ऑफ जेनेटिक्स ज्यांना आपण म्हटलेलं आहे, ते फादर म्हणजे ग्रेगर जॉन मेंडल. द ग्रेगर जॉन मेंडल. द ग्रेगर जॉन मेंडल इज द फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलेलं आहे. बिकॉज द मेंडल डू ऑल इसेन्शियल अँड सायंटिफिक वर्क इन द फील्ड ऑफ जेनेटिक्स. या मेंडलनी या जेनेटिक्सच्या फील्डमध्ये एक सायंटिफिक अशा प्रकारचं वर्क केलं, काम केलं, आणि त्याच्यावर पुढे चालून जेनेटिक्स नावाचं एक शास्त्र निर्माण झालं. आणि म्हणून ग्रेगर जॉन मेंडल हे आजही या जेनेटिक्सचे फादर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. आणि म्हणून ग्रेगर जॉन मेंडल इज द फादर ऑफ जेनेटिक्स. आणि मग हे सगळं करत असताना अशा प्रकारचे हेरिडिटी, व्हेरिएशन आणि जेनेटिक्स यांच्या डेफिनेशन जेव्हा डेव्हलप होत होत्या, तेव्हा काही बेसिक अशा प्रकारचे पोस्च्युलेट्स, बेसिक अशा प्रकारच्या कन्सेप्ट्स या ग्रेगर जॉन मेंडलने आपल्याला सांगितल्या आणि आणखी काही शास्त्रज्ञ सांगितलेलं आहे. त्याच्यावरून काही कॅरेक्टर्स आपण विचारात घेऊया लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल ऑर सेल्स. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल ऑर सेल्स. सेल ऑर सेल्स हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकतर सेलनी बनलेले असतात किंवा एकापेक्षा जास्त सेलनी बनलेली असतात, आणि ज्यांना आपण युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम आणि मल्टी सेल्युलार ऑर्गॅनिझम असं म्हणतो. नाव द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मे बी प्लांट ऑर द ॲनिमल्स. मग ते प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील, हे ऑर्गॅनिझम्स एका सेलनी किंवा एकापेक्षा जास्त सेलनी बनलेले असतात. अँड these cells in their organization, they are of two type. These cells may be prokaryotic or eukaryotic. Prokaryotic or eukaryotic. आता ह्या ज्या सेल्स असतात या दोन प्रकारच्या आहेत. जे
लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत. फॉर एक्झाम्पल द मेंबर्स बिलॉंग्स टू फायलम प्रोटोझोआ. प्रोटोझोआ फायलम जो आहे, या फायलममध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत, these bacteria or the organisms belongs to the phylum Protozoa. They are made up of only one cell and hence known as the unicellular organism, ज्यांना आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असं म्हणतो. आणि मग हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकतर प्रोकॅरिओटिक असतात किंवा युकॅरिओटिक असतात. नाऊ क्वेश्चन arises here, what is mean by prokaryotic cell and what is mean by the eukaryotic cell? In prokaryotic cell, the chromosome is a single and made up of a single circular DNA. Single circular DNA, ज्याला आपण सिंगल सर्क्युलर DNA. म्हणजे जर आपण प्रोकॅरिओटिकचा विचार केला तर या प्रोकॅरिओटिकमध्ये जो क्रोमोझोम आहे तो क्रोमोझोम हा सिंगल सर्क्युलर DNA ने बनलेला असतो, जो पुअरली डेव्हलप आहे. बट in case of the eukaryotic cells, the chromosomes are developed. The chromosomes are developed. For example, in case of bacteria, the nucleus is represented by only the single circular DNA. Such nucleus is known as the nucleoid. त्याला आपण न्यूक्लियस म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाहीत? कारण न्यूक्लियसची व्याख्या करताना आपण सांगतो न्यूक्लियस इज द सेल ऑर्गॅनिली एनक्लोज्ड बाय और इट इज एक्सटर्नली बाउंडेड बाय डबल मेम्ब्रेन न्यूक्लियर मेम्ब्रेन. परंतु प्रोकॅरिओटिकमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं न्यूक्लियर मेम्ब्रेन दिसत नाही आणि म्हणून त्या ठिकाणचा न्यूक्लियस हा न्यूक्लियस नसून तो न्यूक्लिओइड म्हणून असतो, की ज्याच्यामध्ये असणारा क्रोमोझोम इन विच द क्रोमोझोम इज रिप्रेझेंटेड बाय ओनली वन सर्क्युलर DNA. No doubt the extra DNA are present in prokaryotic cell. For example, in case of the bacterial cell, such type of extra DNA are known as, that is the additional DNA, and these DNA help in the genetic engineering. काही बॅक्टेरियामध्ये हे जे DNA असतात ते एक्स्ट्रा असतात. हे काय असतात? एक्स्ट्रा असतात. आणि हे जे एक्स्ट्रा DNA असतात यांचा उपयोग पुढे टेक्नॉलॉजीमध्ये हा जेनेटिक इंजिनिअरिंगमधून करून घेतलेला असतो फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट मेडिसिन्स अँड अँटीबायोटिक्स. जे अँटीबायोटिक्स आहेत, जे वेगळ्या प्रकारचे मेडिसिन आहे, ते मेडिसिन किंवा वॅक्सिन तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. तशा प्रकारचे जे प्लाझमिड्स ज्याला आपण म्हणतो प्लाझमिड, जे प्लाझमिड्स असतात, दीज प्लाझमिड्स आर एक्स्ट्रा, दॅट इज DNA, एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA. ते क्रोमोझोम नसतात तर ते एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA म्हणून काम करत असतात. नाऊ दीज आर द सम बेसिक, दॅट इज कन्सेप्ट्स regarding the cell, the prokaryotic cell and the eukaryotic cell. The eukaryotic cell is well developed. It is externally bounded by cell membrane in case of the animals and cell wall in case of the plant. Plant असेल तर cell wall असेल आणि जर animal असेल तर त्या ठिकाणी cell membrane असेल, and cell membrane enclosed in case of the animal cell, that is cytoplasm. The cytoplasm show the different cell organelle. Some organelle are double membrane bound and some organelle are single membrane bound. This is another fact. तो वेगळा प्रकार आहे. तो 11वी मध्ये जो आपला टॉपिक आहे ऑर्गनायझेशन ऑफ सेल, त्याचा तो पार्ट आहे. आता याच्या पुढे जाऊन आपणाला क्रोमोझोमल थिअरीमधले काही कन्सेप्ट्स लक्षात घेऊया.